मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही छोटीशी फॅमिली ट्रिप काढलेली आहे आणि तो प्रवास तुमच्याशी शेअर करावासा वाटला। तर प्रवास आहे आमचं छोटंसं 5-6 किलोमीटर जांभरे धरण आहे, तिकडं आम्ही ही ट्रिप काढलेली आहे। कुठेतरी फॅमिलीसोबत आपण जेवण करावं बाहेर, असं वनभोजनसारखं, म्हणून इच्छा झाली, म्हटलं चला जांभरे धरणला आम्ही मस्त ट्रिप काढूया। मोठ्या जाऊबाई आलेले आहेत आणि त्यांची मुलं पण आलेली आहेत। दिवसभर उन्हाचं बसून कंटाळा येतात। 2 नंतर म्हटलं चला आम्ही जाऊया तिकडे फिरायला। सकाळी कालच्यापासून प्लॅनिंग होता, सकाळी वगैरे आम्ही तयारी केली। तर खाण्यासाठी आम्ही घरगुती जेवण घेतलेलं आहे आणि इथं वहिनींनी पुलाव केला आहे, राईस, व्हेज राईस केलेला आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे त्याच्यावर का। आणि त्याच्यानंतर इथं आहे ताक। हे ताक तर मात्र आमच्या घरी दररोजच असतं। आणि त्याच्यानंतर इथं आहे, हे बघा, मस्त छान असं आपलं आंब्याचं हे केलेलं आहे, पीसेस केलेले आहेत, त्याला तिखट मीठ लावलेलं आहे। ते बघूनच तोंडातून थोडी लाळ गळती आमच्या। लोणचं किंवा आंबट पदार्थ म्हटलं की मग सांगायला नको, आवरत नाही तोंड आमचं। आणि त्यानंतर मी इथं घरगुती सांडगे घेतलेले आहे, त्या कागदामध्ये बांधून, पिशवीमध्ये बांधून। आणि त्याच्यामध्ये आहेत चिप्स, कसले बटाट्याचे चिप्स मी घरगुती स्वतः बनवलेले आहेत। आणि याच्यामध्ये आहे म्हणजे कारलं फ्राय केलेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा खरडा घेतलेला आहे, थोडंसं मीठ, आणि आपल्याला लागणार आहे हे ग्लासेस, आणि त्याच्यानंतर पत्रावळ्या, आणि इथं आहेत आपली पाण्याची केन, आणि थोड्याशा भाकरी घेतलेल्या आहेत। म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं गोष्टी घेतलेल्या आहेत, मोजक्यास, जास्त काही घेतलेलं नाही। आणि हे घेऊन आता ट्रिपला जाणार आहोत। चला आता कंटिन्यू करूया। हे आता मी पॅकिंग करते पिशवीमध्ये, आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि असंच या ब्लॉगशी कनेक्ट राहा आणि लास्टपर्यंत हा ब्लॉग पाहत राहा। आम्ही निघालोय, गाडीमध्ये सगळं सामान भरलेलं आहे। आता चाललोय मी चिल्ली पिल्ली, पाठीमागे सगळी बसलाय, पुढे बसा की कोणतरी, मीच बसू, ठीक आहे। नवीन ड्रायव्हर मग काय करू नाही। अरे काय लिहिलंय, हाय म्हणा, हाय म्हणा, चिल्ली पिल्ली, शांती बाय दाजी आमचे चालले, बाय बाय, या म्हटलं तर आले नाही। चला म्हटलं ट्रिपला आमच्या सोबत, नाही बोलले, त्यांना पुण्याला जायचंय रिटर्न म्हणून। आणि मिस्टर आमचे नवीन ड्रायव्हर आहेत, नवीन म्हणून आवरून नाही हो, नवीन आहे तर नवीन आहे, बरोबर नाही। पहिला प्रॅक्टिस केली होती, म्हणजे कोर्स लावला होता, आणि आता त्यांनी एक 8 दिवस झाले गाडी हातात घेतली। पहिला आमची गाडी हातात नव्हती ना, कोर्स तेवढा केला होता कम्प्लीट। बघा छान चालवतात का गाडी, बघा छान चालवतात, मला तर पसंत पडली। आता मला कन्फ्युज करू नको, जाऊ देत, आज व्हिडिओ काढूया तुमचा गाडीचा। आतापर्यंत नाही काढला, कोणाची दृष्टी लागायला नको म्हणून नाही काढत मी। आज पहिल्यांदा दाखवते गाडी चालवताना, बघा समोरून मी, बघा हाय मम्मीला विचार ना, अरे हाय हाय भांडी वाजायला येतात, भांडी वाजायला लवकर आम्हाला खाऊन टाका म्हणतात का काय। वास, बिर्याणी हे केलं, बिर्याणी नाही व्हेज पुलाव केला ना, इतका सुगंध सुटलाय, वहिनीने केलेला आहे तो, तुम्हाला मी सांगितलंय, छान केलाय। म्हणजे माझी रेसिपी वेगळ्या पद्धतीची होती आणि वहिनीने वेगळी पद्धत, म्हणजे जाऊबाईने आमच्या वेगळी पद्धत बनवलेली आहे। मी आता ती परत ट्राय करणार। चला एकटं जाण्यात मजा नाही, पण आपल्या फॅमिली सोबत जाण्यात खूप मजा येते। जेवण पडेल बाप्पा, हळू करा, नाहीतर मग जेवण मिळणार नाही ना बाळा, उपाशी राहावं लागेल, उपाशी राहावं लागेल ना, म्हणताय हे शामडे काय माहिती, मला माहित नाही बाबा। हे आता आलंय उमगाव, येताना इथे पुढे उभा राहून गाडी पुढे बघा, हे पहिला पूर्ण भरलेलं असायचं धरण, आता थोडं म्हणजे पूर्ण पाणी आटलेलं आहे वाटतं।
आता फक्त साठलेलं पाणी राहतं. हे बघा कच्चा रोड आहे त्या इथून जायला. पावसाळ्यात पूर्ण चिखल झालेला असतो इकडे. हे सूर्यफुलं असणार. लोकांनी सुकत घातलेलं आहे सूर्यफूल. इकडं गाव आहे बघा. पक्का रोड व्हायला पाहिजे होता त्याला. हो उडालं की गाव बुडलं. आमचं घर ते धबधबा लांब आहे. घर एवढं नव्हतं. हे जांभरे धरण प्रकल्प ऑफिस आहे. म्हणजे इथं सगळं जांभरे धरणाचं बघणारी लोक राहतात इथे. आणि इथं हे बघा मशीन्स वगैरे आहेत त्यांच्या. हे पूर्ण जांभरे धरण आहे. पावसाळ्यात त्याला घेऊन खूप छान वाटतं. नाही इथे नको, वरती घ्या सांगते. वरती घ्या सांगते. घ्या वरती. आमच्याकडं नसलं तर आहे काय पण सांगू नको. ट्राय करा. कुठली कंडिशन ट्राय करायची त्याच्याशिवाय समजत नाही ना. चला तुम्ही लास्ट पर्यंत जाते, काय प्रॉब्लेम नाही. वरती मग कुठे घेणार. मंडळी आम्ही आलेलो आहे जांभरे धरणला आणि गाडी सावलीला उभी केली आणि 3 वाजून गेले. त्यामुळे पहिल्यांदा भूक लागली आणि जेवून घेणार. आता इथं झाड आहे कसलं फणसाचं झाड आहे बघा. हे पूर्ण फणसाचं झाड आहे. त्याच्या खाली आम्ही मस्त वारं छान सुटले. म्हटलं इथं जेवून घेऊया आणि जेवून झाल्यानंतर फिरूया म्हटलं. तर त्या ह्याच्या लांब जाऊन तिकडे जाऊन जेवायचं होतं आम्हाला. जांभरे धरणाच्या एकदम टेकी त्या साईडला जाऊन. पण आता एवढं सगळं भांडी घेऊन जाणं म्हणजे कठीण आहे. लहान मुलं आहेत, कुठे वज्ज घेऊन जाणं परत आणणार. त्यापेक्षा इथं गाडी लावली आणि इथं म्हटलं जेवूया. आता मस्त वाढूया. चला वाढले की टाकते तुम्हाला. घरी बसलोय. भात हे बघा व्हेज आपलं राईस आहे आणि त्यानंतर मुलं छान जेवायला बसलेत. वहिनी सगळं वाढायला लागलेत बघा. आणि हे आपलं जांभरे धरण आहे आणि हे झाड आहे फणसाचं. फणसाच्या झाडाखाली आम्ही जेवायला बसलोय. हे बघा छान वाटते. फणस काढत काढत खायला लोय. तसंच आम्ही जेवायला बसले बघा. छान वाटायला लागले. मस्त ना. किती वर्षात तरी आम्ही इथे जेवायला आले माहिती. जीव आंबोली जाऊया की. जीवन झालं फस्त आणि मस्त. आता आम्ही सगळी जेवणाची भांडी वगैरे होती ती आतमध्ये डिक्कीमध्ये पॅक केली. आता चाललोय जांभरे धरण पाहायला. आता चला जाऊया सगळे. मुलीने लगेच एक आजीची ओळख काढली आहे. तिकडून आंबे आणले. तिकडून जास्त आंबे लागलेत भरपूर सारे. बघूया जाताना कोणी दिले तर बघूया. आमच्याकडे नाही येत ना. छान आहे ना. पॅक करा हो सगळं. अरे बापरे खूप आंबे लागलेत. तिकडं तर तिकडचं मोठं झाड आहे ना ते पूर्ण पिकले. तेव्हा दाखवते. तेव्हा तिकडं समोर दिसते का. हे इथे इथं असं आंबे दिसते. हे पिकलेत सगळे आंबे. ते मला लांबून दिसत नाही आहेत. लांब आहेत फार. मध्ये ना इथून पाणी ओव्हरफ्लो होतं आणि इकडून बघा छान सुंदर परिसर दिसतोय पावसाळ्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये नाही एवढे हिरवळ. ते छान हिरवगार असं वातावरण होतं इकडचं. झाडं झुडपं भरपूर सारी. पाणी लागलं की येतात वरती झाडं वगैरे. आता हे पूर्ण जांभरे धरण. हे खालचा व्ह्यू आहे इकडचा बघा. तिथं आम्ही जेवलो त्या झाडाखाली इथं ह्या. आणि तिथून इकडं आलो आम्ही. असं छान छान आहे वातावरण. मस्त आहे. वारं इतकं गारगार वारं लागतं ना नॅचरल.
जांभरे धरणचं पाणी पूर्ण आटले. जांभरे धरण पूर्ण भरलेलं असतंय. पूर्ण उन्हाळा आहे ना आणि कडाक्याचा उन्हाळा आहे, त्यामुळे पाणी थोडंसंच आहे बघा, एवढंच. असं वाटत नाही की धरण नाही, तलाव वाटतोय तो साचवलेला. हे पूर्ण कट्टाकट्टी भरलेलं असते बघा पूर्ण इथपर्यंत. इथून ओव्हरफ्लो होतं इकडून बघा असं असं या दगडापर्यंत एवढं इतके पाणी येत आहे. हे पाणी हो हो ओव्हरफ्लो झालं, भरलं की नाही जास्त झालं पण तिकडं बाहेर नदीला आमच्या ताम्रपर्णी. ही नदी चालू आहे इथं ताम्रपर्णी. हो सुगम इथनं नदी अशी गेली नागव्याकडनं. ती आपली गाडी. तर आपल्याला त्या टोकाला जायचंय. 1-2 किलोमीटरचं टोक आहे ते. तेवढ्या लांब जाऊन भांडी जाणं कठीण होतं वहिनी. वहिनी ते हातातलं घेऊन जायचं आणि परत ते ओझं परत रिटर्न घेऊन यायचं रिकाम. आम्ही एकदा गेलेलो वनभोजनला ब्रह्माकुमारी सेंटरवरून, म्हणजे ट्रिपला आले होते आम्ही. तिकडं त्या झाडा तिथं झाड जांभळीचं त्या झाडाखाली जेवलो वगैरे आणि खाली पण पाण्यात मजा मस्ती केली आणि आलो बघा. जरा थेंब थेंब पडायला आलेत ना. इथे पाऊस मुद्दा पडताय. इकडे पाऊस नसता, इथे धरणार मुद्दा पडताय. हे जांभरे गाव आहे बघा. जर इथून धरण पिटलं तर जांभरे धरण, हे जांभरे गावच बुडणार, एवढं जवळ आहे ते खाली पूर्ण. लोक एवढ्या जवळ घरं बांधलेत. हे बघा सुंदर दिसतं, मस्त आहे वातावरण, खूप छान आहे. लोक खूप. त्या ड्रम मध्ये काहीतरी हे आहे बघ, मोटर असते. तरंगा लागले. अच्छा असं आहे का. ह्याच्यामध्ये काय खातात मग ना, हे मोठं घर आहे ते पाणी सोडत होते कमी जास्त. कुठे काय पाणी सोडतात? खाली असा वॉल असा आहे. हा हा पाणी सोडतात. हा पाणी स्पीडनं जात आहे. हा लाईट चालवत आहे. हा हा त्या याच्यामध्ये ह्या समोरच्या. हा स्पीडनं पाणी गेलं तर पाणी फिरवत आहे. हा सरत आणि पाणी फिरवत. अच्छा असं पाईपलाईन आहे की काय? नाही खाल्लं ही पाईपलाईन आहे. हे कचरा डोक्यात होतं की हे मला आता लास्ट टोककडे आलेलं. हे लास्ट टोक आहे जांभरे धरणचं. आणि इकडं आम्ही गेल्या म्हणजे 2-3 वर्ष झाली इथं आलेलो आणि वनभोजन केलं होतं ब्रह्माकुमारी वगैरे. आणि हे बघा बी छान मस्त आहे. वाव. आम्ही हे सगळं खाली बघून फिरून आलो बघा. इकडचं आता मी चाललो घरी आणि तिथे एक आंबे बघितलेत. बघूया ती मावशी काढायला दिली तर काढणार, विचारून काढणार. आता मी बघूया चला. हे बघ सगळी पुढे गेली, आम्हीच पाठीमागे आहे. चला. आमची 4 व्हीलर गाडीतून जेव्हा येते ना तेव्हा बिना चप्पलाची येते आणि आता मला बिना चप्पलाचं चालायला लावावं लागले आणि आपण माझी चप्पल घातली बघा. पायाच असे कडे बोचायलेत ना, शायनिंग म्हणायला लागले बघ. माझी चप्पल घेते आणि माझी शायनिंग विचारते मला, अशी कशी ग तू. मंडळी आमची ट्रिप खूप छान झाली, मस्त एन्जॉय केलं, भारी झालं वाटलं. 2 नंतर आलो, नंतर घरात जेवलो, फिरलो आणि 2-3 किलोमीटर चालल्यामुळे ना खाल्लेलं जिरलं आणि खूप छान वाटलं मस्त. आणि त्यामुळे गाडी थांबवली. समोरनं गाडी येते बघा. रस्त्याची रुंदी आहे ती जरा कमी आहे म्हणून आपण बॅक साईडला घेतली गाडी. आता ती चाललीत बघा. आता आम्ही पण चाललो हळूहळू. अगं ते दगड वगैरे असले की सटकतात ती, मग त्यामुळे तसं होतं ते. काळजी करायची नाही आपण. पप्पा चालवतात, परफेक्ट झाले ड्रायव्हर. हो ना गो.
माझ्या पोरीला विश्वास आहे ना बायकोचा वगैरे पोरीला नाही बायकोचं पोरी वगैरे वाटताय काय पोरीचं माझ्यावर प्रेम चला नाही बाय. कुठे नेऊन घालताय पप्पा चला बाय. मग आता आमची ट्रिप कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. हा तू चला, इथे बाय, घालणार बाय. होता